आपण आयुष्यभर कष्ट करून फ्लॅट खरेदी करतो. त्यासाठी EMI भरतो, मेंटेनन्स देतो, प्रॉपर्टी टॅक्स सुद्धा भरतो. पण आज मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारते. तुमच्या फ्लॅट खालील जमीन खरंच तुमची आहे का? इनफॅक्ट महाराष्ट्रात हजारो हाऊसिंग सोसायटीज अशा आहेत, की जिथे लोकं 20 ते 30 वर्षांपासून राहतात, पण जमीन मात्र अजूनही बिल्डरच्याच नावावर आहे. किंवा मग ती जमीन कुणा तिसऱ्याच व्यक्तीच्या नावावर आहे. आणि मग उद्या जेव्हा रिडेव्हलपमेंट येतं, लोन घ्यायचं असेल, डिस्प्यूट्स किंवा गव्हर्नमेंट ॲक्विजिशन जरी आलं, तर पहिला प्रश्न हाच उभा राहतो, की जमीन कोणाची आहे? आणि याच गोंधळावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवा आणि अतिशय महत्त्वाचा बदल आणला आहे. तो म्हणजे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड. आता हे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड काय आहे? तो नसला तर काय धोका आहे? आणि एक सोसायटी चेअरमन म्हणून किंवा एक फ्लॅट ओनर म्हणून तुम्ही आता काय केलं पाहिजे, हे सगळंच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धावट माहिती तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे नेमकं काय, तो का आणला गेला आणि फ्लॅट ओनर्स किंवा हाऊसिंग सोसायटीसाठी याचा काय अर्थ आहे. सर्वात आधी आपण समजून घेणार आहोत की प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12 हे फक्त जमिनीसाठी दिलं जात होतं. त्यावरती जी काही इमारत आहे त्यातील जो फ्लॅट क्रमांक असतो, जसे की 101 आहे किंवा 102 आहे, असा त्या कार्डवरती वेगळा उल्लेख नसायचा. म्हणजे काय, तर जमिनीचा रेकॉर्ड क्लिअर होता, पण व्हर्टिकल ओनरशिप म्हणजेच कोणत्या मजल्यावर कोणाचा फ्लॅट आहे हे गव्हर्नमेंट रेकॉर्ड्समध्ये स्पष्ट नव्हतं. आणि त्यामुळे पुढील अडचणी यायच्या, जसं की सोसायटीच्या नावावर जमीन ट्रान्सफर होत नाही, रिडेव्हलपमेंटसाठी अडचणी यायच्या, जर तुम्हाला लोन घ्यायचंय किंवा तो फ्लॅट मॉर्गेज करायचा आहे तर त्यात अडथळे यायचे आणि अनेकदा बिल्डर आणि सोसायटी यामध्ये वाद व्हायचे. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय, तर जमिनीवर उभी असलेली जी इमारत आहे त्यामधील प्रत्येक फ्लॅटचा, प्रत्येक युनिटचा स्वतंत्र मालकीचा सरकारी नोंद असलेला हा दस्तऐवज आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसा 7/12 हा जमिनीसाठी असतो, तसंच व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड हा फ्लॅटसाठी असतो. आणि त्यामध्ये प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे नमूद असते, जसं की तुमचा प्लॉट नंबर आहे, तुमच्या बिल्डिंगचं नाव आहे, कोणत्या फ्लोअरवर तुम्ही राहता, तुमचा फ्लॅट नंबर काय आहे, फ्लॅटचा एरिया किती आहे, ओनरचं नाव काय आहे आणि ज्या जमिनीवर तुमची बिल्डिंग उभी आहे त्या जमिनीमधला तुमचा अनडिवायडेड शेअर किती आहे. हा बदल अचानक नाही आणला गेलाय. महाराष्ट्रात 70% जास्त लोक एकतर फ्लॅट्स किंवा अपार्टमेंट्समध्ये राहतात. रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट वाढलेत, पण जमिनीची लीगल ओनरशिप क्लिअर नसल्यामुळे आज हजारो प्रोजेक्ट्स अडकले. त्यामुळे सरकारचं उद्दिष्ट स्पष्ट आहे, फ्लॅट ओनरशिपला लीगल क्लॅरिटी देणं, सोसायटीजला एम्पावर करणं, लँड डिस्प्यूट्स कमी करणं आणि डिजिटल लँड रेकॉर्ड्स तयार करणं. एक सामान्य फ्लॅट ओनरच्या दृष्टीने तुम्हाला 3 फायदे आहेत. पहिला आहे की जमिनीत तुमचा अधिकार येतो. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डमुळे तुम्ही फक्त फ्लॅट ओनर राहत नाही, तर ज्या जमिनीवर तुमची इमारत आहे त्या जमिनीत तुमचा हक्क ऑफिशियली नोंदवला जातो. दुसरं आहे की रिडेव्हलपमेंट. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डमुळे रिडेव्हलपमेंटच्या वेळी बिल्डर असं म्हणू शकत नाही की जमीन माझीच आहे, कारण व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड हा एक गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहे. आणि तिसरं आहे बँक लोन आणि लीगल सिक्युरिटी. जर फ्युचरमध्ये तुम्हाला बँक लोन घ्यायचं आहे किंवा तुम्हाला तो फ्लॅट इनहेरिटन्समध्ये मिळालाय किंवा तुम्हाला तो विकायचा असेल, तर व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड हा एक लीगल डॉक्युमेंट म्हणून कन्सिडर केला जातो.
जर तुम्ही सोसायटी चेअरमन असाल किंवा कमिटी मेंबर असाल, तर पुढील गोष्टी नीट समजून घ्या. जर जमीन सोसायटीच्या नावावर नसेल किंवा कन्व्हेन्स झालेलं नसेल, तर मग तुम्हाला रिडेव्हलपमेंटच्या वेळेस अनेक अडथळे येऊ शकतात. ती सगळी प्रोसेस रिस्की होऊ शकते. सो जर व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड तुमच्याकडे असेल, तर प्रत्येक सोसायटी मेंबरचा लँड शेअर हा निश्चित होतो. कन्व्हेन्स प्रक्रिया सोपी होते आणि बिल्डरवरची तुमची डिपेंडन्सी कमी होते. म्हणून एक सोसायटी चेअरमन म्हणून या विषयाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे भविष्यात लीगल अडचणींना आमंत्रण देण्यासारखं आहे. एक बेसिक प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतो की बिल्डर जमीन स्वतःच्याच नावावर ठेवू शकतो का? सो जर कन्व्हेन्स झालेलं नसेल किंवा सोसायटी फॉर्मेशन इनकम्प्लीट असेल, तर बिल्डर अजूनही लँड ओनर असू शकतो. पण व्हर्टिकल कार्ड सिस्टीम लागू झाल्यानंतर गव्हर्नमेंट रेकॉर्ड्समध्ये ॲक्च्युअल ऑक्युपायर ह्याची नोंद येते आणि त्यामुळे बिल्डरला त्याची मनमानी करणं कठीण होतं. जर तुमच्याकडे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड नसेल, तर रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये डिले होऊ शकतो. कॉम्पेन्सेशन डिस्प्यूट्स येऊ शकतात. लँड ॲक्विजिशनमध्ये कमी हक्क आणि बिल्डरसोबत कोर्ट केसेस सुद्धा होऊ शकतात. सो सोप्या शब्दात फ्लॅट आहे, पण जमीन अनसर्टन आहे. सध्या महाराष्ट्र सरकारने डिजिटल लँड रेकॉर्ड सिस्टीम सुरू केली आहे. ही प्रक्रिया महाभूमी किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट मार्फत सुरू आहे. सो सोसायटी लेवलवर तुमच्याकडे पुढील डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. पहिलं आहे की तुमच्या सोसायटीचा अप्रूव्ड बिल्डिंग प्लॅन, तुमचं कम्प्लिशन सर्टिफिकेट, प्रत्येक मेंबरचे डिटेल्स आणि कन्व्हेन्स डीड. आणि जर तुम्ही इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर ऐवजी जर सोसायटीने कलेक्टिव्ह ॲक्शन घेतली, तर ते जास्त योग्य ठरेल. भविष्यात रिडेव्हलपमेंट अप्रुव्हल्स, गव्हर्नमेंट परमिशन्स किंवा बँक फंडिंगसाठी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड मॅन्डेटरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज वेळ आहे तेव्हाच हे कार्ड काढून घ्या, कारण पुढे जाऊन प्रॉब्लेम आल्यानंतर पॅनिक सिच्युएशन नको. सो मित्रांनो, आजचा मुद्दा क्लिअर आहे. तुमचं फ्लॅट किती मोठं आहे, किती महाग आहे, यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुमच्या फ्लॅट खालील जमीन लीगली तुमच्या नावावर आहे का? व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड हा फक्त सरकारी दस्तऐवज नाही आहे, तर तुमच्या आयुष्यभराच्या गुंतवणुकीचं संरक्षण आहे. त्यामुळे आजच तुमच्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा मांडा. तुमचे चेअरमन, सेक्रेटरी यांच्याशी चर्चा करा आणि तुमचे डॉक्युमेंट्स तपासून घ्या. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमच्या सोसायटीमध्ये लँड ओनरशिप क्लिअर आहे का? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे, त्यामुळे तुम्ही त्याला आधीच लाईक केलं असणार आहे. आता या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.